नमस्कार, मी रेणुका रामचंद्रन. टॉक टाइम मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आजचा आपला विषय तुमच्या आमच्या घरातला आहे, भावंडांची भांडणं. रोज काही ना काही बाबतीत आपला वाद होत असतो, चर्चा होत असतात. याच विषयातले आपण नेमके आणखी काय काय पैलू आहेत ते जाणून घेणार आहोत आणि आपण बोलणार आहोत लहान भावंडांमधल्या भांडणाबद्दल. आणि या अत्यंत जिव्हाळ्याच्या विषयावर आपल्याबरोबर बोलण्यासाठी आहेत मानसोपचार तज्ञ डॉक्टर रवींद्र अभ्यंकर. आपण त्यांचं स्टुडिओत स्वागत करतो आहोत. त्यांचा जवळजवळ या क्षेत्रामधला 30 वर्षांचा अनुभव आहे, त्यामुळे तुमच्या शंका कुशंकांना नक्कीच ते खूप छान उत्तरं देणार आहेत आणि त्याच्यासाठीच तुमच्या प्रश्नांची आम्ही वाट बघतोय. तुमच्याही प्रश्नांचं स्वागत असेल, तुम्ही संपर्क साधू शकता 022668990204 या नंबरवर, अर्थात 02266899204 या नंबरवर तुम्ही प्रश्न विचारू शकता. आपण चर्चेला सुरुवात करूया. सर, लहान भावंडांमधली भांडणं हा जो एक अगदी घराघरातला मुद्दा आहे की मग विषय कोणताही असू दे, तुमच्याकडे नेमकी कोणकोणत्या केसेस येतात अशा या समज आपण विषय गृहीत धरला तर? जेव्हा घरामध्ये कुटुंबामध्ये एखादं नवीन मूल जन्माला येतं तेव्हा मोठ्या भावंडाला वाटतं की आई वडिलांचे प्रेम तोपर्यंत त्याला एकट्यालाच मिळत आलेलं असतं. आई वडील, आजी आजोबा, काका मामा सगळ्यांचा तो एकुलता एक मुलगा लाडका असतो. आणि जेव्हा नवीन भावंड घरामध्ये जन्माला येतं तेव्हा त्याला वाटतं की अरे आता आपल्या प्रेमात आता हा कोणतरी वाटेकरी आलेला आहे. त्याकरता आपण बघतो की छोटी मुलं असतात 2-3 वर्षांची, त्या नवीन बाळाला चिमटे काढतात, त्याचे हातपाय ओढतात. मग आणि पण जसं त्यांना समजत जातं की तसं काय आपलं प्रेम आई वडिलांचं कमी झालेलं नाहीये, उलट आई वडील दोघांच्यावर सारखंच प्रेम करतात आणि त्याला पण आपल्या धाकटं भाऊ किंवा बहिणीविषयी पण एक प्रकारची प्रेम माया आपलेपणा वाटायला लागतो. आणि ही जी असूयेची किंवा स्पर्धेची भावना आहे ती जाऊन सहकार्याची आणि दोघांनी एकत्र खेळायची, एकत्र वाढीची भावना यायला लागते. असं हा खरं तर आपण बघतोय की घराघरातला विषय, घराघरातच या विषयाचं खरं तर आपण भांडणं सॉल्व्ह होऊ शकतात. पण असे म्हणजे मानसोपचार तज्ञांकडे येईपर्यंत अशी विकोपाला गेलेली काही भांडणं आहेत का, किंवा त्याची एखादी केस सांगाल का मला? पुष्कळदा काय होतं की जेव्हा एखाद्या भावंडाला वाटतं की आपल्यावरती अन्याय होतोय, खरोखर अन्याय झाला असेल किंवा अन्याय होतोय अशी त्याची भावनाही असेल, तर दोन्ही बाबतीमध्ये त्याला वाटतं की आपले एक प्रकारची मनामध्ये टोचणी त्याला जाणवत असते. आणि आई वडिलांनी वेळीच त्या भावनेविषयी चर्चा करून बोलून त्याचं मन मोकळं केलं पाहिजे. आता मी अशाही घटना बघितलेल्या आहेत की मोठा 5-6 वर्षाचा मुलगा असतो आणि आई वडील दोघे काही कामानिमित्त बाहेर जातात आणि घरामध्ये छोटं 1-2 वर्षाचं भावंड असतं, त्याला काही कळत नाही. तर ते खेळता खेळता म्हणा किंवा एकतर अशी घटना घडलेली की एका मोठ्या भावंडाने आपल्या छोट्या भावाला वॉशिंग मध्ये घातलं आणि त्याला आंघोळ घालून म्हणून धुवून काढलं. अर्थातच त्याचा इजावून त्या मुलाचा मृत्यू. अशा घटना कमी आहेत, पण पुष्कळ वेळेला की जाणता किंवा अजाणता, कारण ते पण मूल छोटंच आहे, त्याला पण आपण काय करतो किंवा एखादी सुरी घेऊन त्याच्याशी खेळ केला तर लहान भावंडाला पण त्याची इजा व्हायची शक्यता असते. अशा घटना अर्थात कमीत पण ते होऊ शकतात. त्याकरता आई वडिलांनी दोन्ही मुलांशी सुसंवाद साधला पाहिजे. पुष्कळदा आई वडील दिवसभर बिझी असतात, घरामध्ये एखादी मुलगी किंवा बाई असते की जे मुलांकडे सांभाळते, त्यांच्याकडे लक्ष ठेवते. अशा वेळेला आई वडिलांनी मुलांशी वेळ दिला पाहिजे, त्यांचं बोलणं ऐकून घेतलं पाहिजे. त्याच्या मनामध्ये कुठली भावना आहे, तर असं वाटतंय का आपल्याकडे दुर्लक्ष होतोय, आपल्याकडे अन्याय होतोय. आणि ह्याच्यामध्ये शारीरिक गरजांबरोबर भावनिक गरजा आहेत. मी त्याला कपडे लत्ते, खेळणी या सगळ्या गोष्टी भरपूर मिळत असतील, पण तरी त्याला वाटतं की भावनात्मक दृष्टी आपल्याकडे आई वडिलांचं लक्ष कमी आहे आणि दुसऱ्या भावंडावर आई वडील जास्त प्रेम करतायत. तर त्यांनी गप्पा मारून संवाद साधला पाहिजे. दोघांबद्दल आपल्याला प्रेम आहे हे आई वडिलांनी दोघांना सारखंच प्रेम आपण करतो, त्याच्यामध्ये डावा उजवा करत नाही, असं त्या दोघांना पटलं पाहिजे. बरोबर. आपल्याला पहिला फोन येतात. विकास चौधरी आपल्याला प्रश्न विचारतात नाशिकहून. विकास. मॅडम. हा विकास, तुमचा प्रश्न सलग पूर्ण करा आणि तुमच्या टीव्ही सेटचा आवाज प्लीज बंद करा. हा सर, असा विषय होता की आमचे 2 भाचे आहेत, अभिषेक आणि शिवम. तर जो मोठा जो भाचा आहे ना, तर त्याला लहानाला खूप मारत असतो. कारण काय करतो, हा लहानपण त्याला थोडं काही नाव घेतो खेळता खेळता. तर तो मोठा त्याला म्हणजे संध्याकाळी आम्ही जसं कामावर आल्यानंतर
खूप म्हणजे मारझोड किंवा मस्ती खूप चालत असते, यासाठी काय करावं थोडं सांगाल सर? सामान्यपणे की जेव्हा भावंडातली मारामारी होतात तेव्हा आमचा सल्ला असा असतो की तुम्ही तिकडे दुर्लक्ष करा. कारण भावंड एकमेकांना मारतात पण खेळतात पण त्यात जर आई वडिलांनी दखल घेतली तर ती छोटी गोष्ट मोठी होते. त्यामुळे भावंड एकमेकांमध्ये मारामारी करतील तर 5 मिनिटांनी खेळायला लागतील. त्यामुळे सामान्यपणे पण जर एवढी मारामारी केली की त्याला इजा झाली, जखम झाली, तर मात्र त्याच्यामध्ये लक्ष घालून एवढं त्याला का मारलं, त्याच्या मनामध्ये कुठल्या बाबतीत राग होता हे त्याला विचारलं पाहिजे. पण जनरली 99% भांडणाच्या वेळामध्ये आई वडिलांनी किंवा घरातल्या इतर लोकांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष करून त्यांना भांडू दे आणि खेळू दे. कारण जशी मुलं आहेत किंवा आपण बघितलं की कुठल्या पण जनावरांची पिल्लं ते एकमेकांशी खेळतात, भांडतात, एकमेकाला ओढतात, तशी त्यांची वाढ होत असते. कारण जेव्हा मोठा मनुष्य समाजात वावरतो तेव्हा त्याला वेगळ्या वेगळ्या स्वभावाच्या वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या माणसांशी संबंध येतो. तर ह्याची सुरुवात घरापासून होते. वेगळ्या वेगळ्या स्वभावाच्या वेगळ्या वेगळ्या माणसांच्या लोकांची कसं वागायचं हे आपण जेव्हा आपल्या भावंडांची किंवा आपल्या खेळगाड्यांची शाळेतल्या मुलांची जेव्हा आपण वागतो आणि शिकतो, अरे हा स्वार्थी आहे, हा अप्पलपोट आहे, हा दादागिरी करतो, हा उगीच घाबरतो, त्याप्रमाणे आपण पण त्याप्रमाणे बदलत जातो आणि कुठल्या माणसाशी कसं वागायचं ते आपण शिकतो. बरोबर सर. पण या सगळ्यामध्ये भांडणं कितीही होत असली तरी या सगळ्यामध्ये कुठेतरी लव्ह हेट रिलेशनशिप आपण म्हणतो की कुठेतरी प्रेम असतंच, मग इतकं विकोपाला का जात असतील भांडणं? भांडणं मी म्हटलं लहान मुलांच्या प्रमाणे ते भांडतात आणि 5 मिनिटात खेळायला लागतील. तिकडे जनरली आपण दुर्लक्ष करायचं, फार ते काय मोठी गोष्ट अशी नाहीये. तर जेव्हा अन्यायाची भावना वाढीला जाते, आता पूर्वीच्या काळी असं होतं की हल्लीच्या काळी पण आपण अत्यंत कमी प्रमाणात आहे की आवडता एखादा समजा मुलाचा जन्म झाला आणि वडिलांचा धंदा जोरात चालायला लागला की तो आवडता व्हायचा. एखाद्याचा जन्म झाला आणि काही कारणाने घरात कुठली वाईट घटना घडली की अरे हे मुलावर आलेलं पोर आहे म्हणून ते नावडतं मानलं जायचं. आणि असं केलं की त्या मुलामध्ये अन्यायाची भावना येते की माझा काय दोष नसताना की माझी काय चूक नसताना जर मला दोष दिला जातो, ब्लेम केलं जातं आणि माझ्यामुळे सर्व गोष्टीचं कारण आहे असं केलं जातं, तर साहजिकच चीड आणि संघर्षाची भावना उत्पन्न होते. आणि याच्यानंतर दुसरं जास्त कॉमन काय की जेव्हा मुलं आणि मुली असतात, मुलं आणि मुली बहीण भाऊ असतात, तेव्हा जनरल आपण बघतो की पुष्कळदा मुलींना घरातलं काम करायला लावतात की नाही तू आता आईला मदत कर, पानं घे, ताटं घे, आवरावर कर, हे पूस तेच. पण तीच मुलांना तू बस, तुला पाणी पाहिजे, तुला ताई आणून दिली. मुलाला कुठल्याच कामाची सवय लावली जात नाही. उलट त्याच्या वैयक्तिक गोष्टी करता पण त्याला एखादी बहीण आणून देते. तर त्याच्यामध्ये मग मुलाला पुष्कळदा अशी लाडावली जातात. आणि जी मेहनत केली पाहिजे, कारण कुठल्या पण आयुष्यामध्ये वर येण्याकरता परिश्रम मेहनत लागतोच, अभ्यास करायला पाहिजे, काम करायला पाहिजे. तर अशी मुलं लाडवायला गेल्यामुळे ती अभ्यास करत नाहीत, परिश्रमी करत नाहीत आणि आयुष्यामध्ये ती मागे पडतात. आणि बहिणी मात्र चांगले शिकून आयुष्यामध्ये प्रगती करतात. बरोबर. आपल्याला अनिल पाटील प्रश्न विचारतात नांदेडहून. अनिल. हा, थँक्स मॅडम. हा डॉक्टर साहेब, माझा प्रश्न असा आहे की सध्या मुलांच्यातला हिंसाचार वाढलेला आहे. ही मुलं आधी आपण लहानपणी, आता माझा मुलगा जो आहे तो आहे 7वीला आणि मुलगी आहे ती 11वीला. पण ही दोघं एकमेकाशी बोलताना एकमेकाला मारतात भरपूर आणि कित्येक वेळा अशा ब्लंट इंजुरी किंवा हातात काही अशी असते किंवा चमचा असतो ते फेकून मारण्याचे प्रमाण सध्या वाढलेलं आहे. तर याला नक्की जबाबदार कोण असं आपल्याला वाटतं? एकंदर आपल्या समाजामध्ये एवढा बदल होत चाललेला आहे. आम्ही जेव्हा लहान होतो शाळेमध्ये वगैरे, तेव्हा दिवाळीमध्ये आम्ही तो लवंगी फटाका असतो छोटा, तो एक एक फटाका असं उदबत्तीने पेटून वाजवायचो. मग आता सध्या मला नाही वाटत एकही मुलगा लवंगी फटाके एक वाजवतो. सगळे फटाक्यांची लढच लावतात किंवा मोठे मोठे फटाके लढच लावतात. म्हणजे एक फटाका वाजवायचे दिवस गेले, आता 100, 500, 1000 अशा फटाक्यांची लढीच मुलं म्हणजे लहान मुलं पण लावतात. तर तसंच खेळण्याच्या बाबतीमध्ये पण की नवीन नवीन खेळणी आले तर ती बंदूक असते आपली टिकल्यांची, ती पूर्वी अशी एक एक टिकली घालून वाजवायची, टिकली घाले फट वाजवायची. आता सगळ्या टिकल्यांची पण ती चेन मिळते, AK-47 सारखी चेन मिळते आणि ते फटफट 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 फट. आणि तशाच आता मोठ्या मोठ्या बंदुका. म्हणजे समाजामध्ये जसं एक व्हायलन्स वाढत चाललेला आहे
त्याचंच प्रतिबिंब मुलांच्यात पडतं. सर पण मग या केसमध्ये जसं ते म्हणतात की मुलगी 11वीत आहे आणि मुलगा 7वीत आहे, मग ह्याच्यात पालकांनी इंटरफिअर करण्याची गरज आहे का, किंवा मग त्यांना आपण काय मार्गदर्शन करू शकतो? त्याच्यामध्ये इंटरफिअर करायची जनरली गरज पडणार नाही. कारण मी म्हणल्याप्रमाणे भावंडे एकमेकांशी भांडतात, एकमेकाला मारतील, पण लगेच एकमेकांशी खेळतील. त्यामुळे एकमेकाला जखम होईपर्यंत किंवा इजा होईपर्यंत अशी वेळ जात नाही. पण पुष्कळदा आपण जेव्हा धोकादायक हत्यार आहेत आणि तो एअर गन अशी असते की जी पक्ष्यांना मारण्याकरता वापरली जाते, तर एअर गन एखाद्या मुलाच्या हातात मिळाली आणि त्याने सिनेमात बघितल्याप्रमाणे कोणाच्या अंगावर करून ती एअर गन उडवली तर त्या समोरच्या व्यक्तीला इजा होऊ शकते. त्यामुळे आपण मुलांना कुठली खेळणी देतो त्याचा पालकांनी विचार केला पाहिजे, आणि ज्या खेळण्यानी मुलांना किंवा समोरच्यांना इजा होणार नाही किंवा मुलाच्या वयाप्रमाणे त्याच्या जबाबदारीच्या जाणीवेप्रमाणे त्याला ती खेळणी दिलं पाहिजेत. बरोबर. आपण म्हणतो माकडाच्या हाती कोलीत, तसं अगदी छोट्याच्या मुलाच्या हातामध्ये धोकादायक वस्तू, चाकू, सुरी किंवा अशा आपण देत नाही, आणि त्या देणं बरोबर पण नाही. बरोबर. कारण मुलाला काय कळत नाही आपण काय म्हणजे यामध्ये पालकांनीही आणखीन सजग होण्याची गरज आहे, आणि नेमकी आपण खेळणी कोणती देतोय, त्यांचे नेमके प्रश्न काय तेही समजून घेणं जास्त गरजेचं आहे. आपण ही चर्चा अशीच सुरू ठेवणार आहोत, आणखी काही पैलूंचा आपण विचार करणार आहोत, पण आता घेऊयात एक छोटासा ब्रेक. पहा फक्त IVN लोकमत.